मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मुंबईत येऊन नोकरी धरली, पण हाल जास्तच वाढलं. फुटपाथवरच्या कुत्र्यागत तऱ्हा. सासऱ्याचं 2 खोल्यांचं घर, तो दिवसभर बाहेरच असायचा. आत्या आणि मंजुळाच घरात महाराणीच्या मेहुण्या असल्यावाणी वागायच्या. मी सकाळी 7 ते 11 शाळा करायचो. जवळच आयडियल मॉर्निंग हायस्कूल. दुपारी मात्र नोकरीसाठी फॅक्टरीत जायचो. नोकरी कसली? कुत्रं गुतवायसाठी हाडूक टाकावं तशी जावाय गुतवायसाठी सासऱ्यानं मोहर टाकलेली. पायमोजाच्या फॅक्टरीत जायचं आणि 4 तास उलटं पायमोज सुलटं करत बसायचं. हात आकडून जायचं. एवढं करून बी पगार अवघा 50 रुपये. तो बी सगळा आत्याच हिसकून घ्यायची. वर म्हणायची, तुला र कशाला पैसे पाहिजे ती, बायको सकट तुला सांभाळती या, खानावळ सुधीक सुटत नाही मला ह्यातनं. काय बोलायचं अवदसे पुढं. एकदा बायकोला सांगून बघितलं, अगं मंजुळा, वरीस होत आलं नोकरी करतोय मी, एकदा सुधी घरी मनी ऑर्डर पाठवलेली नाही. मग काय विचार आहे तुझा? 10-5 पाठवायचं म्हणतो या घरी. तुझ्यासारख्या याड्याला जोड्यानं हाणायला पाहिजेल. तुला फुकट पोचायला श्रीमंती उतू चालल्या वय आमची. वायट बायकांची जात. काय बी घालून पाडून बोलायची. पुढच्या खोलीत मेहुणा माझ्यासोबत झोपायचा. स्वतः मंजुळा मातूर आईसोबत आज झोपायची. कवा तरी 15 दिवसातनं याची रातची जवळ. सारखी खेकसायची, हो बाजूला, ले थंड मातीचा हायस. आईचं टकुर हिच्या आज जवा तवा पान उतारा करायची. चांगला 18-20 वर्षाचा नेटका गडी मी. जातच चाबराट. दुसऱ्याला चांगलं म्हणायचं कवा माहितीच नाही. मी आपल्या सुरुकातल्याला सदर तसंच धुवून घालायचो. हिच्या पातळाला मातूर इस्त्री. कवा तरी माझी कापडे इस्त्रीला म्हणून न्याची. लॉन्ड्री उघडी नाही असं खोटं सांगून परत बी आणायची. पाणी मॅच भरायचं, झाडलोट बी मॅच करायची. काय हवं नको ते दुकानातनं बी मॅच आणायचं. दोघी आरामात खिदळत असायच्या दिवसभर. एकदा घरची लयच आठवण यायला लागली. चिंचणीतलं घर डोळ्यांपुढं उभा राहिलं. राबणारा आयबाप आठवलं. थोरला पोरगा मी, पण माझा काय सुधीक उपयोग होत नव्हता त्यासनी. साधा गुडगे पुडीचा पाला सुधीक माणसाची जखम बरी करतो. मग मी तर हाडा माणसांचा माणूस. 4 रुपये पाठवायची हिंमत माझ्यात नव्हती. सारखा आत्याचा आणि बायकोचं भ्यास सदान कदा वाटायचं. पगाराच्या दिवशी केला धीर. 10 रुपयाची मनी ऑर्डर पाठवली बापाच्या नावावर. मनी ऑर्डरीचा फॉर्म भरताना सुधीक हात लाट लाट कापत होता. 40 रुपये पुन्हा पुन्हा मोजून खिशात ठेवलं आणि सांचा घरी आलो. हातपाय धुतलं. बायकोनं ताट वाढलं. पाटावर बसलो. घास मोडणार तेवढ्यात आत्या म्हणाली, पगार झाला नव? वय. मग पैसे कवा द्याचास घरात? का प्रत्येक महिन्याला 17दा टेप वाजवावीच लागत्या तुझ्या माग? उठलो. 40 रुपये हातावरती ठेवलं. आत्यानं मोजून बघितलं. रान मांजरागत डोळं वटारीत म्हणाली, 10 रुपये कमी आहे ती. पाठवली मनी ऑर्डर घरी. काय? इच्छू चावल्यागत आत्या किच्चाळली. घरी पाठवलंस वय पैसे? तू काय मनाचा मालक हायस वय किरड्या? कुणाला विचारून पैसे पाठवलंस तू? पण चालता हो घरातनं, लय पैक फुटल्यावाणी करायला लागलायस. पण माझं ऐकून तरी घे. काय नाही ऐकायचंय मला, चालायला लागत न. वाईट वाटलं. जेवत्या ताटावनं उठवलं तिनं. पडलो बाहेर. दिवस मावळत होता. वाटेत मध्ये आधी घुटमाळलो. वाटलं आत्यान हाय पण बायको तरी माघारी बोलवल. पण कोण बोलवतया? माझ्याशिवाय त्यांचं काय आडण्यासारखंच नव्हतं म्हणा. चिरगुट बाहेर फेकल्यावाणी आत्यानं मला झटाकला. रडत रडत रस्त्यानं चाललो होतो. मन कशातच लागत नव्हतं. खिशात गिन्नी नव्हती. आतड्यात रुतल्याली भूक जित्ती झाली होती. रस्त्यानं जाताना हॉटेल माणसांनी भरली होती. वाटेत फळं इकणारी बसली होती. मस्त काहीतरी खावंसं वाटत होतं, पण काय जमत नव्हतं. सार्वजनिक नळावर पाणी पेलो. हात हलवीत लागलेल्या लाईटी बघत निघालो. तेवढ्यात लॉन्ड्रीवाल्यानं हाक मारली, हे पोरा, इकडे य. काय मामा, तू ही आत्याचा जावाई नव? हो. ही पिशवी दिल्या बघ आत्यानं. उघडून बघतोया तर आत माझा एक लेंगा आणि सदरा. काचेत भरलेली सर्टिफिकेट. असं वाटलं सर्टिफिकेट आपटून फोडावीत.
काय त्याचा उपयोग, नुसती छापील कागद. एकाएकी मावस भाऊ प्रल्हाद ऐतवडे आठवला. नातं भावाचं पण जीवाला जीव लावणाऱ्या दोस्तापराच मन मोठं. लांब तिकडं डिलाईल रोडला डीडीडी चाळीत राहायचा. काढलं घर हुडकून, तो बी असाच आश्रित, वळकीनं राहायचा, नोकरी करून शिकायचा. मी गेलो तवा इजार तुणीत बसला होता. अरे गंपा इकडं कुठं र, आलो होतो तुझ्याकडंच, सांगितली समधी चित्तरकथा त्याला. म्हणजे घर सोडलं म्हण की आत्याचं. वय सोडलं, आता कुठं जायचा विचार आहे तुझा? बघतो कुठं व्यवस्था झाली तर, नाही कुठं जमलं तर ये माझ्याकडं. वय रुपया दिला असता सोसना तर लय बरं झालं असतं बघ. आयतवड्यानं काहीही न बोलता रुपया हातावरती ठेवला. सुटलो एकटाच पिशवी हलवीत. पहिला हाटीलात घुसलो. पाऊसळ खाल्ली. आता रात चांगलीच झाली होती. फिरत राणीच्या बागेजवळ आलो. 2 चकरा मारल्या. बागेचं गेट बंद झालं होतं. दिली बाहेरच्या बाकड्यावरती ताणून. उशाला पिशवी हाय काय त्यात, लिहिली तर नेली चोरानं. सकाळी उठलो तवा दिवस उगावला होता. शाळेत जावंसच वाटत नव्हतं. जवळ दप्तर तरी कुठं होतं. दुपार पावतर फिरलो. दुपारी गेलो फॅक्टरीत कामावर. दात इचकून मोर्चा पगारापोटी 10-15 रुपये उचललं. पोटाची काळजी मिटली. सकाळ धरणं फिरायचं, दुपारी नोकरी, सांचं द्याची राणीच्या बागेपुढं बाकड्यावरती ताणून. असं 15 दिवस काढलं. उसळ पावावरती आगबंद दिवस काढायचा. अशक्तपणा जाणवत होता. एक दिशा आयतवड्या आला चौकशी करत फॅक्टरीत. काय काम काढलंस र प्रल्हाद? काय मजी, लका पत्ता कुठाय तुझा? हाय तर कुठं जातोया? दिवसा इथं काम करायचं आणि रातचं राणीच्या बागेपुढं झोपायचं. सकाळी वर्तमानपत्र वाचित फिरायचं इकडून तिकडं. नात्यानं भाव हायस म्हणून बरं, माझ्याकडे येऊन राहिला असतास तर बिघाडला असतंच वय तुझं काय. प्रल्हाद, जगण्यात काय रामच वाटत नाही बघ मला. वाटतंय उठावं आणि लोकल खाली आडवं पडावं. भिकाऱ्या परास वायड जिनं झाले र माझं. शाणा हो, चल माझ्या संग. तू तरी कुठं सोय लावणार हायस? मंडणगडची बौद्ध विकास संघटनेची खुली हाय आमच्या चाळीत, तिथं राहू. आपल्याला काय, अंग टाकायला मिळाल्याशी गाठ. आयतवड्यानं खोलीत नेलं. कधी नवं ते मटण खाया घातलं. म्या बी आरबाटागत खाल्लं. वाकाऱ्यावरती वाकाऱ्या. रोज उसळ पाव खाणाऱ्या आतड्यासनी पचतय वैद्य. लय त्रास झाला त्याचा. मंडणगडची माणसं चांगली. आसपासची 4थीपासनं 7वी पर्यंतची पोरं माझ्याकडे शिकवणीला याची. 40-50 सुटायचं. पहिली नोकरी सोडून सचिवालयात शिपाई म्हणून लागलो. मंत्री संत्री मिजाशीत याचं. मी टवकारून बघायचो. वाटायचं आपण बी असं सम्राट व्हावं, कंच्या कंच्या क्षेत्रात नाव कमवावं. एक साहेब म्हणाला, माने लवकर मॅट्रिक व्हा, क्लार्कची नोकरी पटकन मिळून जाईल तुम्हाला. खरंच वाटेना. मग लागलो अभ्यासाच्या मागं. दिवसा नोकरी, रातचा अभ्यास, जमल तशी शाळा, शिकवण्या. चांगलं चाललं होतं. ऐतवडे कधी कधी पिऊन यायचा. साऱ्या डीडीडी चाळीत दादागिरी करायचा. पोरं ठोरं त्याला वचकून राहायची. त्याच्या नादानं मला बी मान द्याची. एकदा सकाळी बाहेरच्या फळीवरती बसलो होतो वाचित. संस्कृत इंग्लिश भलतंच आवडीचं. स्पेलिंग पाठ करताना, श्लोक म्हणताना मज्जा वाटायची. मोठ्यानं पुस्तक वाचत फळकुटावरती टेकलो होतो. एकाएकी समोर नजर गेली. गुलाबी परकर आणि पांढरा टेरिकॉटचा ब्लाऊज घातलेली देखणी पोरगी 4 पुस्तकं छातीशी घेऊन झुलत चालली होती. तिनं किंचित पाहिलं. गोड हसली. ससा गोकर्णीच्या झाडाकडे पाहून हसावा तसं झालं. मी भारावलो. अभ्यासातून तर लक्षच उडालं. बघता बघता ती रस्त्यातल्या गर्दीत मिसळली सुद्धा. 8 रोज असंच चाललं होतं. रोज न चुकता ती यायची, हसायची. मोहक चालीनं हायस्कूलकडे झुकायची. एकदा दिसली हायस्कूल समोरच्या पटांगणात, मैत्रिणीशी गप्पा मारताना. राहावलंच नाही. ऐतवड्याला गाठायचं ठरवलं, पण साला जाग्यावरती कुठं होता त्यो. संध्याकाळी आलाच ऐतवडे, 2 पेग मारून झुलत. मी नुकताच नोकरीवरनं आलो होतो. काय करतोयस माण्या? काय नाही, आत्ताच आलोया बघ कामावनं. बसला. सोबत 7-8 कार्टी, त्याच्यासारखीच. टवाळ, गळ्यात हिरवा तांबडा रुमाल बांधणारी. ऐतवडे सिगरेट काढून फुंकत म्हणला, पोरं काय म्हणते ती बघ. काय? नाटकात काम करणार आहेस का म्हणून विचारायला आल्या ती. छे, मला कुठलं रे जमतंय तसलं. बिचावतोयस कामून. नाटकात, तमाशात नव्ह. पर जमणार का मला?
हाय काय त्यात? कसली र भूमिका हाय पोरांनो? राजाची. देवता नाटक हाय देवता. झालो तयार. कार्टी कटवली. हळूच ऐतवड्याला घडला प्रकार सांगितला. ऐतवडे बी लुंगी लावत म्हणला, एवढंच ना? म्हणजे प्रेमात पडलायसच म्हण की तिच्या. तसंच म्हण हवं तर. लग्नाची बायको सांभाळायला येणं आणि नाटकं करतोयस वय बडव्या. तुला समधीच कशी रमस्करी वाटते माझी. माझं तिच्यावरती प्रेम हाय बघ. हे तिला माहिती आहे का? नाही, तू सांगायचं. छे, जोडं खायला मोकळा आहे वय मी. राहिलं बाबा, लग्नाबद्दल माझा मी इचिरीन. लग्नाचं काय मी बी इचिरीन की. हाय काय आणि नाही काय. चल खानावळीमध्ये जाऊ. ऐतवड्याची वाट न बघता माझा मीच डायरेक्ट विचारलं. लाजली बिचारी. माझ्या मागच्याच वर्गात शिकत होती. गिरिजा तिचं नाव. ऐतवड्यानं तिच्या बापाला समजून सांगितलं. मॅट्रिक पास झालो. सचिवालयात शिपायाचा क्लार्क झालो. भलताच आनंद झाला. पहिल्या झूट गिरिजाला पेढं दिलं. लगीन करायचं का गिरिजा? व्हय, पर आधी फोटो काढूया दोघांचा. काढूया की. तेवढी पहिल्या बायकोची केस मिटवा. म्हणजे आपल्याला बी चालायला बिनघोरी वाट मोकळी. काय करतीया ती? लागलीच बोंबलायला तर फेकायच्या 10-5 रुपया अंगावरती. माझं चांगलं चाललं होतं. बऱ्यापैकी पगाराची नोकरी, शाळेच्या शिकवण्या, ऐतवड्यासारखा मावस भाऊ पाठीशी आणि गिरिजासारखी साथीदारीन. सुख तरी ह्या परास काय यगळं असतंय का? नाही म्हणलं तरी मन आतनं महरून यायचं. शाळा रगड झाली. पोटापुरता घास देणारी नोकरी हाय. आता सरळ गिरिजाशी लग्न ठोकायचं आणि आरामात राहायचं. एकदा असाच पोरांची शिकवणी घेत होतो तर आलाच माझा मेहुणा. पहिल्या बायकोचा भाऊ. काय र परसू? काम होतं वायच दाजी. पोरासने घरी पाठवून त्याला नेहलं हाटीलात. चांगला मनानं गडी. दाजी, मंजुळानं चिठ्ठी दिल्याही. काय म्हणतीया? पश्चाताप झालाय तिला. वाचली चिठ्ठी. मुलकाची बेरकी जात. मी सचिवालयात नोकरी लागल्यालं तिला कळल्यालं. समदा पैशावरती डोळा. आमची चूक झाली. आता परत या. येणार नसला तर निदान तुमचा फोटो तरी पाठवा. आईचा फोदरा हिच्या. आता गुळणी लावत्या व्हय. बिघाऱ्यागत राबिवलं मला. जेवत्या ताटावनं उठवलं. तवा नाही दया आली. हरामखोर बायका. मानला दोऱ्या बांधून राणीच्या बागेत वाघाच्या पिंजऱ्यात बांधल्या पाहिजे ती. तेल मुंगळ्यागत चिवाट जात चाली. मेवण्याला पोटभर खाया घालून पाठवला. आणलं पोस्टातनं पाकिट. मंजुळेचा काटा जिरवायचं ठरवलं. गिरिजासोबत काढलेला फोटो तिला दिला पाठवून. मनात म्हणलं, धुमस आता किती धुमसायचंय ती. शेगडीतल्या कोळशागत धुमसायचंय तेवढं धुमास. माझा मी माझ्यावरच खुश झालो. राती गेलो होतो गिरिजाला सिनेमाला घेऊन. तिला सांगितलं सगळं. तशी ती बी लाजली. असलं कशाला करायचं व? कंच्या बायला सवत खपती का? काय खात्या का काय मला? तुमचं वागणं जवा बघावं तवा कोड्यात घातल्यावाणी सदान कदा. हसलो. तिला आईस्क्रीम चारलं. घरापावतर पुचवलं. 4-8 दिवस गेला असतील नसतील. आलंच कोर्टाचं समन्स. मी तर हबाकलोच. त्या फोटोचा आधार घेऊन मंजुळानं पोडगीसाठी माझ्या विरुद्ध दावा लावला होता कोर्टात. मला नवरा नांदवत नाही. दुसरं लग्न करायच्या विचारात आहे. पोडगी मिळावी. असं टकुरं फिरलं म्हणता. ही जात काय आता सुखानं जगू देणार नाही. आत्ताशी कुठं माणसावानी जगत होतो तवर नसतं लचांड माग. गिरिजाला सांगितलं सगळं. ती बी बापडी धीराची. उगी लय मनाला घेऊ नगासा. पहिल्या बायकोची केस मिटवून टाका मग बघू आपल्या लग्नाचं. पर एवढ्याशा पगारात तिला पुडगी द्यायची म्हणजे वैतागच की ग माझ्या. आले नशिबाला ते भोगलंच पाहिजे. रात्री आलाच ऐतवडे. कुठनं तरी मारामारी करून आला होता. शर्टावरती रक्ताचे डाग. पिलेलाच होता. आज कुठं र केलीस मारामारी? आपण साला कुणाच्या बापाला भेट नाही. दिवसा मर्डर करीन तर. तू का थोबडा पाडलायस र गणपा? ही बघ, पहिल्या बायकोनं पुडगीसाठी दावा लावलाय. टाळक्याचा केस देणार नाही म्हणावं तिला. 100 रुपये महिना पुडगी मागतीया. बुकसू कसा आलीला जाऊन. ह्यो समदा हिरा हत्याचा डाव हाय बघ. तू म्हणत असलास तर उद्या टाकतो दुसऱ्या मजल्यावरनं तिला खाली. असल्या वाकड्या मार्गानं जायचं नाही. मग जा सरळ मार्गानं आणि पड तुरुंगात जाऊन. 8 दिवसातच खटला उभा राहिला. मी सरळ सांगितलं कोर्टाला, मी बायको नांदवायला तयार हाय, पण तिनं माझ्याकडे येऊन राहिलं पाहिजे. बायको बी शाणी म्हणली, स्वतंत्र खोली घेतल्याशिवाय येणार नाही. कोर्टानं बी माझीच बाजू घेतली.
खोली मिळेपर्यंत पोडगी भरा, खोली मिळाली की पोडगी बंद. बायकोनं बिनबुभाट नांदायला गेलं पाहिजे. एवढं होऊन बी मंजुळा गप बसत्या व्हय. आता पावतरची पुडगी तिनं मागितली. कोर्टानं नवी खोली बघायला तर सांगितलीच, पण वर 250 रुपये पोडगी पोटी द्यायला लावलं. काढलं हितनं तिथनं कर्ज आणि कसं तरी पैसे भागिवलं. लागलो खोली हुडकायला. मुंबईसारख्या शहरात खोली मिळत्या व्हय. गाववाला भेटला तर साधा चापे म्हणत नाही, खोली व कोण देतय. पायमोजाच्या फॅक्टरीत नोकरी करणारा रमेश कांबळे भेटला. मागं आम्ही दोघं एकाच ठिकाणी कामाला होतो. तो जोगेश्वरीला राहायचा झोपडपट्टीत. त्याला सांगितली समधी कहाणी समजावून. मग माझ्या खोलीत येऊन राहा बायकोला घेऊन, मी झोपीन बाहेर. खरंच वाटना. कोण कुठला कांबळे जीवाला जीव लावायला बघत होता. आणि बायको साली नवऱ्याला 4 माणसात नागवं करायला बघत होती. कांबळ्याला चहा पाजला, वकील गाठला. मंजुळाला नांदायला येण्यासाठी समन्स पाठवलं. कोर्टाला बी तसं कळवलं. एवढी बेरकी बायको, पण बावचाळल्यागत झाली. 4 दिवसात गाशा गुंडाळून आईला घेऊन जोगेश्वरीला आली. वाहणारी गटारं, नाचणारी डुकरं, झोपडपट्टीतली वल, उघड्यावल्या आंघोळ बघून तर हा बाकलीच. आत्या तर म्हणली, असल्या घाण जागेत माझी लेक नाही राहायची. कुठं ताजमहालात वाढल्या काय? ही माझी स्वतंत्र खोली हाय, हिथंच राहायला पाहिजेल तिनं. आणि हे बघ आत्या, नवरा बायकोच्या संसारात सासूनं मध्ये लडबडायचं काय बी कारण नाही. गेली तणतणत. मंजुळा बी राहिली कशी तरी 4 दिवस. 5व्या दिवशी न सांगता पळाली. पुन्हा माझ्यावरती दावा लावायला मोकळी. नवरा नांदवत नाही, नीट सांभाळत नाही, मारतो, दारू पेतो. लाख लबाड्या. एकदा गेलो गिरिजाच्या बापाकडं. मामा काय बी करा, पण मला गिरिजाशी लगीन करू द्या. मी नाही कवा म्हणलूया, पण हे तुमचं पहिलं त्रांगडं मिटवा. तिला स्वतःहून घटोस्फोट घ्यायला सांगा. ती बाय हाय व्हय, कडू इंद्रावणाची अवलाद हाय. सौताबी बाजूला होत नाही आणि मला बी होऊन देत नाही. पोडगीचा दावा मिटवा, मग उरकून टाकू की लगीन आपण. गिरिजाच्या बापाची बी काय चूक नव्हती म्हणा. आपलंच कराम दळभद्री, तिथं दुसऱ्याला व काय दोष द्यायचा. ही केस काय मिटणार नाही, लगीन काय होणार नाही, मंजुळा काय नांदणार नाही. समधी तोंड घशी पाडणारी साखळी तयार झाली. काट तारत कुत्रा अडकावं तसा अडकलो होतो. आयतवड्याला तिडा सांगितला तर तो म्हणाला, पावशेर पेट्रोल टाक्यात टाक, समद प्रश्न मिटत्याती. काहीही न बोलता त्याच्या मागोमाग गेलो.